सध्या महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्याचे अनेक उपचार पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसतात. या पद्धतीपैकी एक म्हणजे तोंडाद्वारे घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या. एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे की गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये इस्केमिक स्ट्रोकचा धोका 3 पटीने वाढू शकतो. या संशोधनानुसार असे सांगण्यात आले आहे की ज्या महिला या गोळ्या घेतात ही त्यांच्या मेंदूतील रक्तप्रवाह थांबतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तुम्हाला आई होण्यापासून रोखत असतात. ज्या महिलांना मायग्रेन, रक्तदाब किंवा रक्त गोठण्याची समस्या आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात अशा समस्या असणारे नातेवाईक आहेत, अशा महिलांमध्ये गोळ्या घेतल्यामुळे स्ट्रोकचा धोका जास्त असतो. इस्ट्रोजेनमुळे रक्त गोठण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. डॉक्टर या गोळ्यांचा वापर सुज्ञपणे करण्याचा सल्ला देतात. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या गोळ्या घ्यायला हव्यात. स्ट्रोक वाढण्याचा धोका अनुवंशशास्त्र आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येमुळे देखील उद्भवू शकतो. संशोधनानुसार इस्केमिक स्ट्रोकचा कुटुंबातील इतिहास असलेल्या महिलांनाही गोळी घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरं तर COC म्हणजेच एकत्रित तोंडी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोक वाढता धोका यांच्यात एक संबंध आहे. विशेषतः ज्या महिला आधीच अशा कोणत्याही समस्यांशी झुंजत आहेत, अशांसाठी हा धोका अधिकच आहे. खरं तर COCचा जास्त वापर केल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका 16.3 ते 3 पटीने वाढतो. ज्या महिलांना धूम्रपान करण्याची सवय आहे त्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. याशिवाय उच्च रक्तदाब, मायग्रेन किंवा स्ट्रोकची असणारी कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी घटक असणाऱ्यांसाठी देखील स्ट्रोकचा धोका जास्त असतो. जगभरात सुमारे 25 कोटी महिला गर्भनिरोधक गोळ्या वापरत आहेत. इस्ट्रोजनयुक्त गर्भनिरोधक गोळ्यांना महिलांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. या गोळ्यांमुळे महिलांनाही डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे असते. महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यामुळे इतर धोके टाळू शकतील.